नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. ND टीव्हीमध्ये तुमचं स्वागत आहे. गांधी हा व्यक्ती काही मरत नाही आणि त्याचा विचारही मरत नाही असं आपण म्हणतो. परंतु आता बहुसंख्याकवाद आणि हिंदुत्व ज्या पद्धतीनं ह्या देशभरामध्ये प्रस्थापित झालेलं आहे आणि खरं तर दाक्षिणात्य राज्यामध्ये पण त्याचा प्रसार होतो की काय तसे प्रयत्न तर सध्या सुरूच आहेत. तर त्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या वतीनं जेव्हा पुण्यात गांधी विचार साहित्य संमेलन 2025 हे 7 ते 9 मार्च दरम्यान आयोजित केलं जातं आणि फार उत्तम विषयांची मांडणी आहे. गांधीजीची नई तालीम, गांधी आणि आंबेडकर जो कायम वादाचा विषय आहे. रावसाहेब कसबेंचं पुस्तक तुम्ही वाचलंच असेल. हिंदू मुस्लिम प्रश्न आणि गांधीजी, परिसमादाय, जात वर्ग आणि लिंग संघर्ष गांधीजींच्या दृष्टिकोनातनं, पुन्हा पुन्हा गांधी वगैरे. तर हे जे गांधी विचार साहित्य संमेलन आहे, त्याला आवर्जून तुम्ही उपस्थित राहायला हवं. आणि ह्याच विषयावरती बोलण्यासाठी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष श्री कुमार सप्तऋषी साहेब आपल्यासोबत आहे. सर, तुमचं स्वागत आहे ND टीव्हीवर. नमस्कार. पण आत्ताचा गांधी विचार म्हणजे स्वच्छता आणि तेवढ्या तत्सम मर्यादितच गृहीत धरलेलं आहे ना आपण ते सगळे. गांधीला एका माणसाने हत्येने शरीरानं संपवलं, हां. पण त्यांचं चैतन्य, आत्मा, विचार हे नष्ट करण्याचा फार मोठा प्रोजेक्ट गेले 70-80 वर्ष चालू आहे हं. त्यांच्या हत्येनंतर. आणि ही जी संस्था स्थापन झाली महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, ही खरी स्थापन झाली त्यांच्या बापूजींच्या हत्येनंतर 8-10 दिवसात. हं. वर्ध्याला सगळे जमले. त्यावेळेला तत्कालीन हंगामी सरकार होतं, अंतरिम सरकार. जवाहरलाल नेहरू, पटेल, मौलाना आझाद, राजेंद्र बाबूंचे अध्यक्ष झाले आणि सर्व प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे सगळे स्वातंत्र्य सैनिक होते, सगळे जेलमध्ये गेले. आणि तिथे बापू नंतर काय याविषयी चर्चा झाली. तर त्यांनी सांगितलं की आपण सर्व बापूंचे अन्वयी असल्याने आपण असा लॉट आहोत की आपण काही सूट घेऊ शकत नाही दुसऱ्याच्या पद्धती. मग आपण काय करायचं? तर आपण बापूजींना त्यांच्या वैचारिक चैतन्यानं जिवंत ठेवायचं. त्याच्यामध्ये मामासाहेब देवकर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांनी राजीनामा दिला आणि तिथं प्रतिज्ञा केली, मी अवैध राहीन, फक्त काँग्रेसचं काम सोडून फक्त हे काम करेन गांधीचं. तर नेहरू म्हणाले, तुलाच एकटं दुःख झालं आहे का? दारिद्र्यातले होते, आम्हाला तेवढंच झालं आहे. ते म्हणले, माझं वेगळं आहे, तुमचं दुःख वेगळं आहे. माझ्या गावातला माणूस ज्याला मी ओळखत होतो आणि मी नेमकं माझ्या गावातला, माझ्या पेठेतला माणूस निघावा आणि नथुरामला मी थांबवू शकलो नाही, म्हणजे काय माझ्या आयुष्याला अर्थ आहे. म्हणून मी आता फक्त ह्या कार्याला वाहून घेणार, अविवाहित राहणार. म्हणून त्यावेळेला इंग्रजांचे प्रांत होते म्हणून एकच ट्रस्ट दिलेला झाला, कारण भाषावर प्रांतांना ते नंतर झाले. तर चॅरिटी कमिटी सेकडे आल्यावर मग ट्रस्ट झाले आणि त्यांच्या मागे फक्त त्या राज्याचं नाव लागलं. मग तोच ट्रस्ट महाराष्ट्र गांधी स्मारक निधी झाला आणि त्याचे मामासाहेब देवकर, त्याच्यानंतर बाळासाहेब भारती आणि त्याच्यानंतर मी. तर मामासाहेबांनी हे केलं की गांधीवर अन्याय होण्याचं कारण त्यांच्यावर लिखाणच नाही मराठी साहित्यिकांनी केलं. त्याच्यात फॅक्टर असा होता की लोकमान्यानंतर अक्कल कोणाला आहे? गांधी काय विद्वान माणूस आहे का? असं म्हणून गांधीवर कादंबरी नाही, साहित्य नाही. म्हणून गांधींच्या विचारांचे 20 खंड इथं काढले आणि गांधींच्या बरोबरीचे सहकारी होते म्हणून त्यांना एक एक विषय देऊन, सत्याग्रह विषय आहे, धर्म विषय आहे, शिक्षण विषय आहे, ग्रामस्वराज्य असे म्हणजे ज्याला मराठीत PhD करायची त्याला इथे यावंच लागतं, असे खंड आहेत. दुसरं, उत्तम लायब्ररी काढली. जगात कुठे गांधी शब्द आला तो 2000चं पुस्तक असणार ते नव्हतं, तर आम्ही विकत घेतो. आणि मग त्यांनी गांधीचे 15 कार्यक्रम आहेत नेशन बिल्डिंगचे, त्याच्यातलं स्वच्छता हा घेतला, तोच एक अवॉर्ड हवे. तर 1.25 लाख संडास बांधलेले, 300 लोक काम करत होते आणि पात्र इथं तयार व्हायचे. 50 रुपयाला पात्र विकायचे. आणि पुढं मग ते मामासाहेब म्हणजे तर नेतेच होते, मंत्र्यांना रागवले, मी करू शकतो आणि तुम्ही काय करता रे? म्हणून मग तो कार्यक्रम आला, हागणदारी, स्वच्छता, मग ते निर्मल योजना आणि मग ते गावाला बक्षीस वगैरे. मग इकडं हळूहळू कमी झालं. मग बाळासाहेब भारती बायोगॅसमध्ये शिरले. बायोगॅस हा कार्यक्रम आहे आणि मी घेतला आहे तो कचरा व्यवस्थापन, कारण बायोगॅसचा एक काळ संपला, एक काळ संपतो आणि सरकारने घेतलं तर चांगलंच आहे, तर कारण त्यांची यंत्रणा मोठी असते. पण आमच्याकडं
बायोगॅसच्या याच्या बाबतीत लोकांचे लिकेज व्हायचा, आमचं लिकेज नाही व्हायचा, म्हणून मग गवंडी प्रशिक्षण आमच्याकडे होतं. माझ्या सहीनं अनेक गवंडी महाराष्ट्रात आहेत जे बायोगॅस बांधतात. तर असे हे कार्यक्रम होते. माझ्या काळामध्ये मी देशामध्ये माणूस पाठवला, सायकलवर गांधीचा मेसेज करा. त्याला पहिले पैसे दिले होते, सायकल, टेंट, आपल्या व्हिसाचे पैसे, प्रॉस. आणि नंतर मी त्याला सारखा फोन करायचो की काय तुला पैसे, तो म्हणून मला लागतच नाही, गांधी म्हणल्यावर माझं सगळंच होतं, उलट लोक पैसे देतात. 5 वर्ष फिरला, 3 वर्षाचा प्रोजेक्ट असा, ऐकायलाच तयार नाही, परत यायलाच तयार नाही. 47 देश फिरला, पण फक्त गांधी या नावावर. म्हणजे गांधी नावाचा प्रभाव काय हा लक्षात येतो. आणि मग त्याप्रमाणे मी इथं वरचा मजला बांधला आहे आणि म्युझियम करतोय आता. 8-1 कोटीचा प्रोजेक्ट आहे आणि खाली मग पुतळा, हिरवळ वगैरे असं करतोय. तर आता माझं विश्लेषण असं आहे, एक कुमार सप्तर्षी आणि इथला अध्यक्ष म्हणून, की आता आजच्या पतनाच्या परिस्थितीवर उत्तर राजकीय पक्षांकडून येणार नाही. मग कारण राजकीय पक्ष एकमेकात मिक्स झालेले आहे सगळेच. म्हणजे आज भाजप बघायचं म्हणलं तो वरचा ढीग काँग्रेसचा काढल्यावर चिमूटभर जनसंख्या आहे त्याच्यात. आणि काँग्रेसमध्ये पाहिलं तर एकमेकाचा विश्वास, हा उद्या जाईल का काय तिकडे. तर सगळा मिक्स फ्रूट ज्यूस आहे, त्याची विक्रेत येते. पण असं काही त्यांच्याजवळ स्वतःची दृष्टी, स्वतःची विचारसरणी. आणि हे मी लिहित होतो गेली 20-25 वर्ष की विचारशून्यतेचं वादळ येत आहे, याच्यातून झालं विचारशून्यता. आणि महात्मा गांधींनी सांगितलं, जेव्हा इलेक्टोरल पॉलिटिक्स फेल होईल त्यावेळेला नॉन पार्लमेंटरी पॉलिटिक्समधून नागरी समाज वर आला पाहिजे, तरच सुधारणा होते. आता कुठल्याही देशाच्या पतनाचा इतिहास आणि परत उत्थानाचा इतिहास पाहिला तर त्यांच्याकडे किती भांडवल आहे, योग्य विचार, सोशली, पॉलिटिकली, कल्चरली करेक्ट गायडन्स करणारे किती लोक आहेत. तर भारत हा जगातला लोकसंख्येने जसा मोठा आहे तसा 5,000 वर्ष टिकलेला संस्कृतीने एक देश आहे. आणि याच्यात ऋषी, मुनी, संत, विचारवंत, प्रबोधनकार असं प्रचंड भांडवल आहे. त्यामुळे नागरी समाजाकडे सुप्त असं राजकीय शहाणपण खूप फार मोठा आहे. पण मग आता बहुसंख्याकवाद स्वीकारलेला समाज हा गांधीजींची सहिष्णुता स्वीकारायला तयार आहे? नाही, तो मायनॉरिटी गट आहे जो बहुसंख्याकवादी विचार मानणार. कारण असं राहूच शकत नाही इतक्यावर. कारण कुठल्याही समाजामध्ये 5% लोक असे असतात की जे सुधरत नाहीत आणि बदमाश असतात. पण 5% लोक असे असतात ते सज्जनपणा काही केलं तरी सोडत नाही, पण ते सज्जनच असतात. मग इलेक्ट्रोल पॉलिटिक्स विचारायचं, मग 90% लोक हे पोटार्थी असतात. आणि ते हे 5% लुच्चे, 5% कच्चे, आपलं 5% सच्चे आणि 90% कच्चे असतात. थोडा 5% झाला की त्याच्या मागे झुकतं. इलेक्ट्रोल पॉलिटिक्स विसरायचं का गेल्या 10 वर्षातलं? त्याच्यात नाहीच होणार काही सुधारणा, ते देशाला खड्ड्यात घालते. म्हणून अशा वेळेला थोडं सज्जनपणा वाढला पाहिजे. मग आता सगळे संत आणता येतील का आपल्याला, सगळे विचारवंत आणता येतील? तर त्यांचा अर्क आहे महात्मा गांधी. महात्मा गांधी हा भारताशिवाय बाहेर निर्माण होऊ शकत नाही. आणि तो एकच माणूस आहे जगाने स्वीकारलेला, कारण त्याच्या एकट्याचाच वाढदिवस युनोचा ठराव होऊन 90 देशात साजरा केला जातो. सर्व देशामध्ये गांधी भवन बांधत आहेत. आणि 2 ऑक्टोबरला आम्ही कारण ते पोहोचले की युद्ध हे निरर्थक आहे. पण मग एवढी मोठी संस्थात्मक वाढ जी आता तुम्ही सांगितली ती, आणि साहित्य संपदा पण तुम्ही जी काही संकलित केली तीही खूपच चांगली गोष्ट. पण मग विचार गांधीजींचे आजच्या समाजात अक्रॉस नेशन जगाने स्वीकारले असतील, पण भारतात का नाही दिसत आपल्याला? भारतामध्ये गंमत आहे त्याची. याचा मूळ दोष जातो ज्याने राष्ट्रपिता आपला नेता मानला होता. हा सर्वांचा राष्ट्रपिता आहे, पण काँग्रेसचा नेता होता. तर त्यांना स्मृतिभ्रंश झाला गांधीचा, ते विसरले. आणि बाकीच्यांना तो मारायचाच होता. कारण असं आहे, त्याचं एक सिंपल आहे, धर्मावर आधारित राष्ट्र असावं असं म्हणणारे जिना आणि सावरकर आणि त्यांचे फॉलोअर्स. आता जर त्यांना हवं आहे नवं राष्ट्र भारतात जे नाही असं त्यांना म्हणायचं होतं, तर त्यांनी इंग्रजांबरोबर लढायला पाहिजे ना. ते इंग्रजांच्या बरोबर राहिले आणि महात्मा गांधींचा मोठा प्रोजेक्ट ह्या भूभागावर 600 राजांना
कंपोस्ट खत करून त्यांचं एक मोठं आधुनिक राष्ट्र उभं करायचं, धर्मनिरपेक्ष करायचं. ते आलं त्यांच्या ताटात की त्याचे लचके तोडायला लागले. मी इस्लाम राष्ट्र करणार, मी हिंदू राष्ट्र करणार. अरे पण तुम्ही ज्या राष्ट्राकरता लढलाच नाही, मग ते आता लढतायत कोणाबरोबर? इथल्या राज्यकर्त्यांबरोबर. परक्यांबरोबर लढायची त्यांची कुवत नाही, म्हणून फार कुवत नसलेले लोक आहेत, फार विचारसरणी ठीक नसलेले लोक आहेत. तो भाग आणखीन वेगळा. पण इतरांचा आवाज नसला आणि एक समजा 1000 लोकांनी त्यात एकच ओरडत राहिला, तो त्याचा प्रभाव आहे असं जम्पिंग टू कन्क्लुजन होतं. म्हणजे पुण्याला तू संध्याकाळी उभा राहिला संभाजी पार्कमध्ये 5 ते 7, तर लोक भेळच खातात ना. तर म्हणून तू निष्कर्ष काढला की पुण्यातले लोक आता जेवण करत नाहीत, ते फक्त भेळ खातात. तो जसं चूक होईल तसं लोक गांधीला विसरलेत, हे चूक होईल. म्हणून तो आंतरप्रवाह आहे, कारण तो भारताच्या एकूण विजडमचा आहे. कारण भारता इतका विसंगतीचा अजूनही तुमचा लोकांच्या शहाणपणावरती विश्वास आहे. आणि तो दुरुस्त 90% करायचं नाही, 5% प्रमाण सज्जनांचं थोडं कमी झालं, ते 1% वाढवलं तर हे लोक जोर कुणाचं आहे त्याच्याकडे जाणार आहे. पोटार्थी लोक, आणि ते कच्चे असतात. पण ते पोटार्थी असल्यामुळे गाडा चालतो समाजाचा. ते त्यागही करत नाही, पण बदमाशगिरी करत नाही. पण आता उजव्या विचारसरणीतल्या काही लोकांनी असं म्हणायला सुरुवात केली की आंबेडकर पण आमचेच आहेत, गांधी तर आहेच. आणि गांधीबद्दलच्या नथुराम गोडसेंच्या भूमिकेबद्दल काही लोक प्रतिवाद करतानाही दिसतात. आणखीन एक गोष्ट आहे, 15 ऑगस्टच्या पहिल्या भाषणामध्ये जेव्हा पंतप्रधान गांधीजींचं नाव घेऊन शौचालयाची मोहीम सुरू करतात, तेव्हा टीकेचा सूरही असतो, पण नंतर अंतिमतः ते खूप चांगलं आहे असं दिसतं. तर एक कार्यक्रम हातात घेऊन गांधीजींना स्वीकारले ना? नाही, ते तो जो स्वीकार असाय तो ब्राह्मणिझमचा खास डाव आहे. ज्याला बहुजन समाज समजत नाही म्हणून बामणी कावा म्हणतो. पण ब्राह्मण जाती जन्म नावाचा अपघात ज्यांचा झाला त्यांना तो कळतो. तर तो आपल्याला कळतो की गांधी म्हणजे चष्मा, चरखा तर मीच फिरवणार, मीच आता ह्या युगातला गांधी, असे खूप पर्यंत झाले. पण मिळालं का त्यांना? त्यांच्यातच फिरते. इतके ते घाबरत आहेत. तुला एकच उदाहरण देतो. इथे खासदार आहेत मेधा कोळकर, आणि आमचं कधी इथे वर्षातून 2दा भजन लागतं. ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सन्मती दे भगवान. आणि आता रिक्षा फिरताना ते भजन आधी लागतं आणि मग अनाऊन्समेंट होते की असं. तर तिने आमच्या रिक्षावाल्याला पकडून ठेवलं आणि 2 ऑक्टोबरला मला म्हणे ताबडतोब बंद करा. कोथरूडचे लोक फार चिडले, बंद करा. म्हणलं कोथरूडचे लोक मी बघून घेईल, तू कशाला काळजी करते बाळा, असं म्हणालो. खासदार असलं तरी मेधा कुलकर्णी झालं, तू पण नाही तर पोलीस कंप्लेंट कर. कारण तुमचा डीजे आवडतो आणि हे भजन आवडत नाही. कोणी सांगितलं? हे तुम्हीच सांगताय, तुम्हीच बोलताय, तुम्हीच तक्रार करताय. आणि चंद्रकांत पाटलांनी ते क्रिकेट स्पर्धा घेतल्या तर तेच डीजे लावतायत आणि पोलीस तक्रार करायला माझ्याकडे आल्यावर. म्हणलं बंद करा, माझं काय म्हणणं आहे. ते आम्ही भाड्याने दिलेलं आहे, त्या माणसाने त्यांना दिले, ते गेले तिथं. म्हणले पाटील साहेबांचं मग कसं करणार? म्हणलं नका करू. पण आमचे मग ते करत नाहीत. पोलीस म्हणतात आम्ही कसं करू, तुमचं डीजे बंद करत नाही, गांधी भवनमध्ये लागलेला, तर आम्ही यांचं कसं करू? तर त्यांना सर्व जागा व्यापायच्या आहेत आणि नष्ट करायच्या. राजकीय पक्ष जवळजवळ त्यांनी पेकाटात लाथा मारून हे केलं. आता ते संस्थांच्या मागे लागले. उद्या ते वेगवेगळे क्षेत्र व्यापतील. म्हणजे नाव्याच्या दुकानावर भगवी झेंडे लागतील, नाही तर तुझं वस्त्रात चालू, तुझ्याकडं बहिष्कार, कोणी दाढी करायलाच येणार नाही, काही करते. तर संस्था ताब्यात घेणं चाललेलं आहे. आमच्या पण संस्थेमध्ये त्याने येऊन मागे मी ऐकलं. ह्या स्थितीमध्ये गांधीजींच्या विचाराचा रिलेव्हन्स, आणि आम्हाला परत वाटतं की शेवटी आम्ही का तोंड देतोय त्यांना. हे स्ट्रेन कोणाचे? गांधीचे. मला 62 वेळा अटक झाली आणि एकदाही अपयश झालं नाही. ज्या कारणाकरता सत्याग्रह केला, कधी 1 दिवसाची, कधी 2 वर्षाची, कधी मिसा, कधी बिगर मिसा, म्हणजे मला आणीबाणीचे शेअर सुद्धा मिसा, पण अपयश नावाची गोष्टच नाही. म्हणून गांधी विचार हा सायंटिफिक आहे, याच्यावर माझ्या आयुष्यात निर्माण झालेला विश्वास आहे. ओके. पण मग आता ही सगळ्याच जे 3-4 तर प्रश्न आता प्रवाहाच्या विरुद्ध थोडं वागावं लागेल. तर म्हणून मग शक्ती लावून सुरुवातीला पोहावं लागतं. पुढं प्रवास बदलतो आणि मग सहजता येते.
तर तुम्ही आता ऑप्टिमिस्टिक आहे तुम्ही फार. नाही, अरे पण मी का राहावं निराशावादी हेच मला कळत नाही. कारण मला जर यशच मिळाले प्रत्येक वेळेला, शंकाच्या बरोबर वाद कर, यशच. सोलापूर आंदोलन कर, दलितांची शिष्यवृत्ती वाढव, यशच. मी काय करू त्याला? म्हणजे विश्वास हा आजार आहे का? निराशा हा आजार आहे. आशावाद हा जर अनुभवातून आला असेल तर बिलकुल तो आजार नाही आहे, मानसिक आजार नाही आहे. तर म्हणून मी आत्ता करतोय आणि ह्यावेळेचा माझा अनुभव आणखीन पुढे जाणार आहे, विकसित होणार आहे. मी आत्तापर्यंत ₹10, ₹100, ₹1000 वर्गणी मागणार आहे. आता हे करायचं म्हटलं ते एजन्सी अमुक करणं एकट्याला ते करणं शक्य झेपणार नव्हतं. पण तेही जमा झाले आणि असं सांगितलं, आम्ही देतो बा जरा वर्गणी, तुम्ही कधीच मागितले नाही आयुष्यात म्हणून वर्गणी देत तुम्ही आमच्याकडे आलात, पण आमची एकच अट आहे, जरा थाटात करा. हे काय? म्हणजे नॉर्मली तुम्हाला वाटेल हे गांधीवादी नाही आहेत, हे का मदत करतात? करतायच, कारण सगळ्यांना तो अंतर्भाव वर यायला हवा, नाही तर तुकडे होतील. कारण जात राष्ट्र मानताय स्वतःला, धर्म स्वतःला राष्ट्र मानतो. आता कुठे उठेल मी राष्ट्र म्हणेन. ठीक आहे. मी आज सकाळीच काँग्रेसचे नूतन जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्याशी बोललो. ते एक सद्भावना यात्रा सुरू करतायत महाराष्ट्रामध्ये गांधी विचाराला घेऊन. पण तुमच्या ह्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये हिंदू मुस्लिम प्रश्न आणि गांधीजी हा विषय आहे आणि त्याच विषयाला घेऊन गांधीजीबद्दल वाद आणि प्रतिवाद खूप आहेत. नेमकं काय? मला असं वाटतं की गांधींचा राष्ट्रवादाचा आशय होता की लोकशाही असेल तर बहुसंख्याकाने भारताच्या भूमीवर अल्पसंख्याकाचं रक्षण करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. ते केव्हाही खरं आहे, कारण वेगवेगळ्या प्रकारच्या मायनॉरिटीज आहे, जिल्हावार मायनॉरिटी आहे. म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये वंजारी जास्त आहे, तिथं मराठ्यांना रक्षण द्यावं लागेल, पण दुसऱ्या ठिकाणी वंजाऱ्यांना द्यावं लागेल. तर कोण अल्पसंख्याक कोण बहुसंख्याक याचं आपल्या भारतामध्ये निश्चित असं सांगता येत नाही. म्हणून जगातल्या जेवढ्या विसंगती तेवढ्या आपल्या देशात आहेत आणि त्याची उत्तरं गांधीचा जो राष्ट्रवादाचा आशय आहे त्यात आहे आणि नेशन बिल्डिंगमध्ये आहे. आणि हे आधुनिक राष्ट्र आहे आणि 3 गोष्टींचा आपापसातला नातं आहे. भारताचा स्वातंत्र्य संग्राम, एक साधा माणूस जो आयुष्यात 40% मार्क मिळवायचा शाळेत असताना, मोहनदास, आणि तो आयुष्यात एक प्रोजेक्ट करतो की ह्या भूभागावर एक मोठं राष्ट्र करायचं. म्हणजे जे अकबराला जमलं नाही, जे अशोक सम्राटाला जमलं नाही, तो सगळ्यांचा करतो. परंतु त्याने सगळ्यांचा मागोवा घेतला असणार, कारण त्यांनी पाहिलं यांनी धर्माधिष्ठित राष्ट्र केले नाही. जे त्यातले त्यात पुढे गेले. अशोकाने तर स्वतःचा जन्माने मिळालेला हिंदू धर्म सोडला, बौद्ध आणि अकबराने इस्लाम सोडला आणि दिनेले हे काढ. राजपूतांशी इंटरकास्ट लग्न केली त्यांनी. आता ते लव्ह जिहाद म्हणतायत, त्यांनी सगळा लव्ह जिहादच केला. पण याच्यात राष्ट्र एक मोठं अकबराचं साम्राज्य उभं राहिलं आणि त्याचे पिलर्स राजपूत होते. तर ह्या ज्या गमती जमते, त्या सगळ्या गमती जमतेचं सार काढून 600 राजांना काढून एक मोठं एका कायद्याचं, खिलाफत चळवळीच्या वेळची गांधीजींची भूमिका तुम्हाला पडते? 100%. म्हणून महात्मा गांधी, स्वातंत्र्य संग्राम आणि संविधान लिहिणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही दत्ताचे 3 मूर्तीसारखे. याची लोक भक्ती करतात, पण भक्ती करणं आज फॅशनेबल नाही, उगाच रट्टे खायचे. आत्ता जे म्हणून चुकीचं करणारे ते केवळ हिंसेचा आधार घेऊन. ठीक आहे. 2 प्रश्न विचारतो. गांधी आणि जीना हे संबंध आणि गांधीजींमुळे फाळणी झाली हा जो आजही सनातन मुद्दा नेहमी उपस्थित केला जातो. मी बरंच वाचलेलं आहे आणि त्याच्याबद्दल माझं मत वेगळं आहे. नाही, पण तरी आपल्या प्रेक्षकांसाठी असं आहे की गांधीजीने कधीही फाळणीचं मान्य केलं नव्हतं शेवटपर्यंत. ते हतबल झाले, ते आबस झाले. म्हणून ते 15 ऑगस्टला युनियन जॅक खाली उतरत होता आणि तिरंगा वर जात होता. त्यावेळेला त्यांचा हक्क होता, ते थांबले नाहीत, ते नौखालेले गेले त्यांच्या राष्ट्रवादाच्या आशाप्रमाणे. आणि हत्येच्या पूर्वी 1 दिवस 2 दिवस त्याने जिनाला तार केली होती, मी सरहद्दी मानत नाही, हा देश माझा आहे, मी येतो तुला भेटायला. तर त्यांनी नेहरूंना सांगितलं की नका पाठवू, अहो त्यांच्याबरोबर लाखो लोक येतील, सरहद्दच संपेल जी नवीन तयार झाली, पुसून टाकायचा प्रयत्न आहे. पण त्यांची हत्या होण्याच्या ज्यांनी केली
त्यांना धर्माचं राष्ट्र हवं आहे, तर त्यांना पाकिस्तान हवं होतं. कारण ते जस्टिफाय होतं. जर जिनाला आहे इस्लाम निष्ठित, तर मला हिंदू म्हणून होईल. आणि हिंदूमध्ये असं काय आहे, अंतर्गत हायरार्की जी आहे, म्हणजे ते ब्राह्मणांचंच राज्य म्हणा. जो वरती आहेत, कारण हायरार्की स्टेप बाय स्टेप आहे. तुला मी खाली नेमतो माझ्या पायापाशी, पण त्याच्या मोबदल्यात तू इतरांना आपल्या पायाखाली ठेव, असं मान्य केलं. तर ती श्रेणीबद्ध रचना जी मोडून टाकली, ती संविधानात प्रतिबिंबित झाली. ते स्वातंत्र्य संग्रामाचं प्रतिबिंब आहे. सर्व इक्वल आहेत म्हणजे इथं संपला. हिंदू धर्माची समाज रचना तिथे संपली. संविधान तरी म्हणा नाही तर हिंदू समाज रचना म्हणा, असं ते आहे. धर्माच्या बाबतीत धर्माचं स्वातंत्र्य देऊन टाकलं. पण शासनाला धर्म नसेल. पण हेच अनेक ठिकाणी भारताच्या परंपरेत होतं. ज्यांनी ज्याने विस्तार केला, ते सम्राट अशोकचं राज्य धर्मनिरपेक्ष होतं. अकबराचं राज्य धर्मनिरपेक्ष होतं. राणा प्रताप लढणारा त्याचा सेनापती मुस्लिम होता. आणि तो इतिहास तर राहतो सगळं. पण तो ह्या आहेच. ह्या गांधीजींना आणि ह्या संबंधातला आणखीन एक कोण- कोण आहे, तो आहे नेहरूंचा. त्याच्याकडे कसं बघायचं? विशेषतः ज्यांना खूप घाई झालेली असाही पंतप्रधान होण्याची. असं आहे की आपल्याला आक्रमण न करणारा कोणावर असा गांधींना देश हवा होता, भारत. आणि त्याच्यात त्यांना म्हणजे इंटरनॅशनल राजकारणाकरता नेहरू वारस झाले, नाही तर सरदार पटेल झाले असते. आणि सरदार पटेल आजारी होते, म्हणून जवाहर माझा आहे. अनेक वेळेला गांधींनी सांगितलं की जवाहर, मी आणि पटेल यांच्यात किती लोकांनी प्रयत्न केला तरी फूट पडणार नाही, असं म्हटलेलं आहे. तर त्यांनी त्याला केलं. जवाहरलालला वारसा नेमला, तो धाकटा होता, 27 वर्षाचं अंतर होतं. आणि बाबासाहेब आंबेडकरांना उचलून तिथं आणलं, नका येऊ काँग्रेसमध्ये. म्हणजे याच्यात काहीतरी आधुनिक धावा होता. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या शेवटच्या भाषणामध्ये म्हटलं आहे की माझं खूप कौतुक केलं, मला हार तुरे दिले, मी माझ्या टीमचं ते कौतुक म्हणून मी स्वीकारतो, पण हे सांगतो की मी एकट्याने केलं नाही. याच्यामध्ये नेहरू आणि काँग्रेसचं नेतृत्व प्रत्येक शब्द त्यांच्याकडून पास झालेला आहे. पण माझा प्रश्न जिना आणि नेहरूंच्या संदर्भातला होता. जिना कोण होता? काँग्रेसच होता मोर्चा. पण त्याला असं लक्षात आलं की इंग्रजांना फाळणीच्या नावाने प्रश्न लांबवून 10-15 वर्ष राहायचं इथं. म्हणून इंग्रज वसाहत राज्य द्यायला तयार होते, स्वातंत्र्य द्यायला तयार नव्हते. तर वसाहत राज्य तुम्ही आधीच 2 द्या, आणि ॲक्च्युअल आपल्याला 15 वर्षाला जे मिळालं ते वासातिक स्वराज्य मिळाले. पण नेहरूने आणि पटेलांनी दबंगिरी करून आम्हाला स्वातंत्र्य मिळालं, आणि त्यावेळेला इंग्रजांचं त्याला कॉन्ट्रडिक्शन करण्याची शक्यता नव्हती. माउंटबॅटन कसं झालं पहिला गव्हर्नर, हे पूर्ण स्वातंत्र्याचा जो ठराव आहे काँग्रेसचा, त्याप्रमाणे तुमच्या मते नेहरूंनी घाई नाही केली पंतप्रधान पदासाठीची? कोणी नेहरूंनी नाही ना? नाही केलं. मी जेवढा गांधीजींना वाचतो तेव्हा माझ्या असं नाही, लक्षात येतं की गांधीजी हे खूप श्रूड राजकारणी आहेत, प्रचंड. पण श्रूडपणात एक प्रामाणिकपणाचा सर्वात, आणि म्हणूनच म्हणतात की प्रामाणिकपणा हा जगातला सर्वात मोठा डावपेच आहे. ह्या डावपेचाला इतरांच्याकडे उत्तर नाही, कुठलाही कावा त्याच्यावर चालत नाही. आणि नेहरू असं धारणा होती, पटेलांचं त्याचं वाद म्हणजे काय, नेहरूंना धारणा होती की हिंदुत्ववाद्यांकडून भारताच्या अखंडतेला, एकात्मतेला धोका आहे. पण ते हिंदुत्वाच्या परिप्रेक्ष्यात होतं का त्यांच्यावरती असलेला युरोपियनांचा जो प्रभाव आहे? नाही, त्याचं कारण असं आहे की घटनेचं सगळ्यांनी स्वागत केलं असताना करपात्री महाराज नाशिककडचे, त्यांनी भाले बर्च्या घेऊन हिंसक असा हे काढला होता दौरा की ह्या संविधानामध्ये आमचं काहीच नाही. आणि ते खरं होतं, हिंदुत्वाचं काहीच नाही, ते मान्यच आहे. म्हणजे ते त्यांचं म्हणणं बरोबर आहे, पण ते हिंसेनं हे संविधान पाडणं, हे गुरु गोळवलकर म्हणले, करपात्री महाराज म्हणले. आणि म्हणून ते भगवे कपडे करतात, कारण लोकांची निष्ठा संविधानावर आहे, लोकांची निष्ठा गांधीबाबावर आहे. पण लोकांना भगव्या कपड्याचाही इतिहास आहे बुवा, त्याग भीग असं. आणि भगव्या कपड्याची गंमत आहे, सुफी कलर म्हणजे काय,
तो सुफी कलर म्हणजे भगवा कलर, हे कुठलाही मुसलमान सांगे. कारण भगवा पावित्र्याचा तो एखादा मेला म्हणून त्याला पुढं करायचं. म्हणजे ते पूर्वी भाले लावलेले असायचे टोकं किल्ल्याच्या दरवाजाला, तर हत्ती ठेवायचे आणि त्यांच्या अंगावर लाकडाचे ओंडके मारायचे. म्हणजे हत्ती मारायचा त्या भाल्यांमध्ये, पण भाले टोचायचे नाहीत इतरांना. तर हे संन्यासी आणि त्याच्यात अघोरी बाबा आता तर लोकांनी पाहिले, हे त्यांचे हत्ती आहेत मारायला, सैन्य जायला दरवाजावर. हे जे साहित्य संमेलन होतं त्याच्या निमित्ताने ही चर्चा करतोय आणि खूपच आपण असं त्याला म्हणू की जे मुद्दे पुन्हा पुन्हा वारंवार चर्चेत आलेले आहेत. म्हणून काँग्रेस पक्ष बरखास्त करा असं जे गांधीजी म्हणाले होते असं म्हणतात, त्याच्याबद्दल माझी 2 वेगळी मतं आहेत. पण जर काँग्रेस पक्षाच्या त्यांच्या एकूणच गेल्या 70 वर्षातल्या त्यांनी राजकीय पटलावरती केलेल्या कृतीचा जर आपण विचार केला, तर गांधीजींच्या ग्रामस्वराज्याकडे न दिलेलं लक्ष, इथपासून ते काँग्रेस पक्ष म्हणून काय काय चुका केल्यात काँग्रेसने की ज्यामुळे आज गांधी विचार जो पोचायला पाहिजे होता तो पोचला. स्मृतिभ्रंशच झालेला आहे नंबर 1. म्हणजे त्याचं सगळं चाललं. एका वाक्यातच तुम्ही सगळ्यांचा निकाल लावला. इथं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आले होते. गांधी सप्ताह भरला जातो इथे. तर त्यावेळेला मी सांगितलं की एक म्हातारा मला मध्यरात्री भेटला, तर मी म्हटलं बाबा तुम्हाला घरी सोडू का, घर आठवत नाही का? तो म्हणला चांगलं आठवतं मला. मग घरी का जात नाही? मुलं विसरलेत मी बाप आहे. म्हणून म्हटलं घर तुमचं आहे ना, त्यांना घर आपलं एवढंच आठवतं, प्रॉपर्टी आठवते, पण मी विसरलं. तर म्हणून त्यांना आम्ही इकडे सांभाळतोय, तर कधी तुम्हाला आठवण आली तर आमच्याकडे आहेत. मग हे इंदिराजींपासून सुरुवात झाली की राजीवजीपासून की 1991च्या रिफॉर्मपासून? 37 पासून. 1937ला जेव्हा निवडणूक आल्या तेव्हा गांधींचं पूर्ण निरस्ता होती आणि नाही लढू म्हणून स्वराज्य पक्ष काढला गांधीच्या याला बायपास करण्यासाठी, आणि त्याच्यातर्फे इलेक्शन झालं. आणि नंतर मग कधीतरी गांधी म्हणा, कारण गांधींचं म्हणणं असं होतं की हे तिकीट मागणारे सत्याग्रह करत नाहीत, इंग्रजांविरुद्ध लढत नाहीत, आणि इलेक्शन आली की मात्र तिकीट मागायला येतात. जे आजही घडतं. हां, नाशिकला भांडवलदार उभा होता त्यावेळेला, खासदार केला तिकीट मागायला. तर हे कुठून लोक येतात इलेक्टोरल पॉलिटिक्समध्ये? अघोरी लोक येतात. म्हणून मला काही फार हे नाही, हे लोकशाहीची वेश्या करून टाकतात. वा. म्हणून त्यांचं नॉन पार्लमेंटरी याच्यावर जास्त भाव होतं. जे विधायक करतात म्हणतात ना, आता माझे गुरु जयप्रकाश नारायण, त्याने आम्हाला समजून सांगितलं ना, तर भारताची लोकशाही 2 चाकावर आहे. एक चाक इकडे गडबड करायला लागलं तर दुसऱ्या चाकाने व्हावं. JP आंदोलन का करायचं हे आम्हाला कोर ग्रुपला त्यांनी स्पष्ट आयडिया दिली. हे नाही केलं तर इंदिरा गांधींनी जी आणीबाणी लावली, म्हणजे पुढे जनता पार्टीला मी सारखा प्रश्न RSS कशी आपल्याबरोबर, ते म्हणले मला मानणाऱ्या आपले कोर ग्रुपच्या लोकांनी एक करायचं, मंत्री व्हायचं नाही पण जनता पक्ष फुटू द्यायचा नाही. साधारण 18 महिने लागतील, हा पक्ष फुटणारच आहे. अच्छा, कल्पना होती. हो, पण मला सांगितलं होतं ना मंत्री व्हायचं नाही, चंद्रशेखरजीनं सांगितलं. पण मी लेजिस्लेचर सेक्रेटरी होतो, पार्टी धरून ठेवायची. त्याचं कारण असं आहे की बाईने ज्या 19 दुरुस्त्या केल्या होत्या घटनेला, त्याच्यात सच्चा लोकशाहीवादी पंतप्रधान झाला असता तरी त्याला हुकुमशाही वागावं लागलं असतं. मग त्या रिअमेंडमेंट केल्या, म्हणून जे म्हणतात खूप अमेंडमेंट झाल्या, त्याचं त्या अमेंडमेंटची रिअमेंडमेंट नंतर तुम्ही आता थोडं विषयांतर झाले म्हणून, पण जनसंघाला आणीबाणीच्या काळात बरोबर घेणं एक सगळ्यात मोठी चूक होती आत्ताचा त्यांचा उदय, असं माझं म्हणणं नाही. बरं, त्याचं एक तुला हे सांगतो सपोर्टिंग, ते JP म्हणायचे आपल्याला कोणाचा विरोध असला तर आंदोलनच उभं राहणार नाही. आंदोलनाचं पहिली स्टेप गांधींनी 5 स्टेप सांगितल्या सायंटिफिक. उदासीनता असते, बरं, आपल्या विरोधी नेतू नसतं, आपल्या बाजूचंही नसतं, तर अशा काळामध्ये कोणी विरोधी आवाज म्हणजे उभंच राहत नाही, ही अवस्थाच जात नाही उदासीनते. तर मग त्यांनी प्रश्न सांगितला जसं RSSचे, त्याचं आणखीन त्यांनी काय सांगितलं, बाळासाहेब ठाकरे आपल्यासोबत पाहिजे, तर ही जबाबदारी तुझ्यावर. इंटरेस्टिंग आहे, हे नव्हता किस्सा मला माहिती. हां, तर मी बाळासाहेबांकडे गेलो आणि बाळासाहेब म्हणलं तुम्ही महान, मी लहान, पण लहानाला हट्ट करायचा अधिकार तो तुम्हाला नाही. हो रे, वो शहाणपणा करून काय करायचं. म्हणलं आज JP पहिल्यांदा मांडणी करणार. कुठे? पार्किंगमध्ये. मधुदंड तर राहते, त्या राहायचे, प्रमेला राहायच्या, त्या सोसायटी परांजपेबाई राहायच्या,
त्याच्यात 200 समाजवादी पार्किंगमध्ये सतरंजी टाकून. आणि ते म्हणले कशी सभा आहे? सभा म्हणजे म्हणलं तुमच्यासारखी नाही, ते खुर्चीवर बसणार, समोर लाऊडस्पीकर, तू कुठे बसणार? म्हणलं मी पट्ट शिष्य म्हणून मी ओळंब्यामध्ये समोरासमोर बसणार त्यांच्या. तर म्हणले मग आपण असं करू, ओळंबामध्ये एका बाजूला तू एका बाजूला मी, पण मी तुझ्याबरोबर बसणार. म्हणलं का? अरे ते समाजवादी माझ्याकडे असे घूर घूर पाहतील. म्हणजे माझ्याकडे पण पाहतील. आणि असं बसून ऐकलेलं आहे. आणि जे पी 2-2.5 फुटावर खुर्चीवर बसते, लाऊडस्पीकर असं बोलायला लागलं की कॅ असा आवाज यायचा. तर जे पींचा स्वभाव असा होता की ते म्हणाले, माझ्या जागी जर जवाहरलाल असते तर त्याने हा फेकून दिला असता, पण स्वतः काही बोलले नाही. आणि त्याच्यावर झाले. आणि तसंच झालं. हा शिवसेनेत जाणार म्हणून आमचे समाजवादी माझ्याकडे घुरघुर पाहिजे. मी ML होतो. नाही त्यावेळेला नव्हतं ML. आणि बाळासाहेबांनी दिला होता पाठिंबा, हे माहिती का? सुरुवातीला पाठिंबा होता ते. पण हे गांधी विचारावरती आधारित असलेलं तुमचं संपूर्ण क्रांतीचं शेवट जो काही झाला तो काही फार व्हॉट डू यू से? आय मीन ते पण शेवट फार काही चांगला नाही नाही. नाही नाही आपण जगामध्ये क्रांती प्रतिक्रांती असंच चालू असतं. ठीक आहे. असं आहे का की क्रांती झाली की आता प्रतिक्रांतीची गरजच नाही किंवा काही ती होतच नाही, असं कुठं आहे? स्वर्गालाही प्रतिक्रांती म्हणून नरक आहे. नाही त्यातला एक मतदारांच्या कोणाचं दृष्टीने युटोपिया, कम्युनिस्टांचा म्हण, यांचा म्हण, असं कोणाचं. आणि यांचं हिंदू राज्य युटोपिया काय? स्वर्ग. पण त्याला पाताळ नरक जोडलेलं. नाही, रामराज्याची कल्पनाच युटोपिया आहे ना. हां, मग सगळा युटोपियाच असतो ना. तर गांधी हा सैतानांचा नेता आहे असं हे गोव्याचे लोक, हे पारशी आपले हे पोर्तुगीज नाही आपले हिंदुत्ववादी आठले गुरुजी बरं का, त्यांच्या ह्याच्यात लेखी असतं. आणि म्हणून सैतानाच्या कह्यात आलेला नरेंद्र दाभोळकर मारला पाहिजे. ते सैतान म्हणतात, आता म्हणणारच ना. कुमार सप्तर्षी यांनी मी आणि गांधीजी आणि पुन्हा पुन्हा गांधी आहे जवळपास त्याचं विश्लेषण केलं आहे. पण एक जो मुद्दा आहे जो कायम चर्चेत राहतो आणि त्याला महाराष्ट्रात खूप कांगोरे आहेत आणि खास करून BBC बाबासाहेबांची मुलाखत यु नो करत त्यांनी ज्या पद्धतीनं मांडणी केली गांधीजींची, ते बघितलं तर गांधी आणि आंबेडकर हा जो वाद आहे तो आजही फार मिटलेला नाही. आणि विशेषतः आंबेडकरवादी हे काही गांधीजींना स्वीकारत नाहीत. त्याचं कारण असं आहे, जात मिटलेली नाही. मी आंबेडकरवादी पोर आली गांधी म्हणलं मला काहीच प्रॉब्लेम येत नाही. मी जानवं तोडलं ते बाबासाहेबांचं पुस्तक वाचून आणि लोह्याने माझं जानवं ओढलं म्हणून हे लिहिलेलं मी प्रसंग. तर मला बाबासाहेबांचं जाती निर्मूलन या पुस्तकाने भारवलं जातं आणि माझं ब्राह्मणत्व फेकून द्यावं असं वाटतं. आणि आजही वाटतं की मुक्त झालो बा. म्हणजे असं कधी अरे आता बरं झालं असतं इकडं करिअर असं वाटत नाही. तुम्हाला का वाटतं? तर तुम्ही महार नसतात तर आज आंबेडकर या नावाने तुम्ही गांधींना द्वेष केला असता. तर ह्या कोणीतरी तुमच्या डोक्यात घालतंय किंवा तुमची जन्माची जात आठवते, एवढंच प्रश्न आहे. रावसाहेब कर्जवेचं इथं भाषण झालं आणि गांधींच्यावर असंच टीका केली, गांधी बुद्धीनं कमी होते म्हणून पुणेकरार झाला. तर म्हणलं तो पूर्वी कलममध्ये होता. पण नंतर रावसाहेबांनी सुंदर पुस्तक लिहिलं ना 700 पानाचं. ते सुंदर नाही आहे. बरं. तो सांगतो ते त्याला मी लिहिलेलं आहे की 2 महापुरुषांचा कधीही विश्लेषण करायच्या भानगडीत पडू नये, तुलना करायच्या भानगडीत पडू नये. ते करून रावसाहेब कर्जवे स्वतःला तिसरा मिनी महापुरुष म्हणून एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न म्हणजे पुस्तक आहे. असं आता रावसाहेब कसबेंनाही विचार छापलं नाही, मला म्हणलं छापायला दे. बरं, पण त्यांनी एक चांगला प्रयत्न केला होता. दोघांचा समन्वय जो आहे. म्हणलो मी मारणार नाही तुला, पण एक काना खाल्लो असं वाटतं. तो म्हणून मी काय करू, तो माझा नेता, मी सांगतो मला भाषणाला टाळी पडल्याशिवाय बोलता येत. आणि टाळी मला दिसला मॉब माझा बराच आला आहे. मी ज्यावेळेला गांधीला कमी लेखलं की टाळ्याचा कडकडाट, म्हणून मी असं बोलतो. पण पेहरावापासून ते प्रत्यक्ष कृतीपर्यंत आंबेडकर आणि गांधीजींच्या विचारामध्ये काही कॉन्ट्रास्ट असं नाही वाटत तुम्हाला? असं आहे, तू आणि मी वेगवेगळ्या गावातल्या वेगवेगळ्या दिशेनं एका मध्य दिशेला आलो तर मधले दुकानं वेगळीच असणार ना. पण आल्यानंतर
पुढं दोघं कोणत्या रस्त्याने गेले, तो एकच रस्ता आहे ना. पुणे करारानंतर मला दाखव बाबासाहेब आंबेडकरांनी यांचा कुठं वाद आहे? कुठंच नाही आहे. म्हणजे मी तर दत्ताची मूर्तीच म्हणतो. गांधी, भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान, याच्यातलं एक मान्य नाही तर तुम्हाला दत्त मान्य नाही. इतकं एकरूप आहे ते. म्हणजे मी तुला एक एक तत्व घेऊन करायला तयार आहे. आता हा लोक काही का पण पुणे करार संपला कशावर? गांधी म्हणाले की मी स्वतंत्र हे पुढचा करणं. जन्म घ्यायचा असेल तर मी दलितच होईन. तेव्हा ते बिहार म्हणायचे, बिहार जास्त मागू नका. आवाज खोल गेला होता, मरण्याच्या दारात होते. तर माझ्या भावांना गावागावात सवर्णांनी कापू नये याची काळजी घेऊन बोल बाबा, तुला काय पाहिजे. ते म्हणाले बापूजी बाकी काही नाही, मी फक्त एकच प्रश्न, तुम्ही लोकशाहीमध्ये प्रौढ मतदान ठेवणार का जातवा? हा प्रश्न रास्त होता, हा वाह्यात प्रश्न नव्हता. कारण मुस्लिमांना मत देणार हे ब्रिटिशांचं होतं. तर गांधी म्हणले ऑफकोर्स ॲडल्ट फ्रँचाईज. मग म्हणाले मग वादच नाही. आणि मी ते म्हणाले की मी एवढंच म्हणते की नॉट सेपरेट, एकत्र राहून भांडू पण नॉट सेपरेट. तर भारताची राज्यघटना अशी आहे की प्रथम त्याच्यामध्ये नॉट सेपरेट असं आलं. अमेरिकेमध्ये सेपरेट बट इक्वल असं तत्व तोपर्यंत, ते अमेरिकेनंतर बदललं आपल्या घटनेनंतर. तर ते म्हणाले, हसले, बापूजी मला सांगा मला जागा किती देणार, तुम्हाला राखीव जागाचं मान्य आहे? ते म्हणले साधं आहे, तू माझा आहेस. तर तो जो इंग्लंडच्या राजाने किती दिला आहे किंग्ज अवॉर्डमध्ये? ते म्हणे 72. दुप्पट. संपलं ना, काहीच नव्हतं. 2-3 मिनटात संपलेलं पुणे करार. हे त्याला रंगून रंगून बाबासाहेबांनी कस्तुरबाकडे पाहिलं, तिच्या कपाळाचं कुंकू पुंजाच्या मनात माया निर्माण आली, म्हणून त्यांनी स्वतःचा डिफीट करून घेतला. आणि रावसाहेब कसगे म्हणतो की त्यांची बुद्धी कमी होती म्हणून गांधीजीनं पुणे करार मान्य करायला हुशार आंबेडकर म्हणू दे ना. पण प्रवास आपण बघतोय ना, असा प्रसंग आहे. मला पाहिलेल्याने मला सांगितलेलं की गांधीजी शेळीचं दूध काढतात. नेहरू इंटरिम गव्हर्नमेंटची यादी घेऊन आलेत मंत्रिमंडळाची, आणि गांधीजी शेळीचं दूध म्हणजे सुद्धा महत्त्वाचं. तर ते म्हणाले वाचून दाखव, माझा हात ओला आहे. मग त्याने वाचलं. 4-5 नावं झाल्याबरोबर गांधीजी म्हणले बिहारचं नाव नाही दिसत. त्याने पेन होता असं कपाळ लावला. बापूजी तुम्ही कमाल करता. ते मग ते उठले आणि बघा काय कमाल करतो. ते म्हणाले बी आर आंबेडकर आपल्या पक्षात नाही आहेत, हे काँग्रेसचं आहे. ते म्हणले घ्या पक्ष. अहो ते येत नाहीत. बरं कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीत घ्या. कॉन्स्टिट्युएंट असून ते मिदनापूरहून निवडून झाले, ते पाकिस्तानाची झाली. तर मिदनापूर पाकिस्तान. तर मी काय करू, कसं घेऊ? कसंही करा, बिहार मंत्रिमंडळात पाहिजे आणि कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये पाहिजे. त्यावेळची पार्लमेंट म्हणजे कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. आणि मग सांगितल्यानंतर इम्प्लिमेंट इतक्या फास्ट झालेलं आहे. एक काँग्रेसचा राजीनामा आज देतील का कोणी खासदार? लगेच दुसऱ्या दिवशी अर्ज भरायचं, ते सगळं इलेक्शन कमिशन वगैरे सगळं मॅनेज करून ताबडतोब अर्ज. आणि बाबासाहेबांची झिरो आपण विरोधी राहायचंच नाही कोणी. बाबासाहेब जेव्हा उडी मारून गेले ते कॉन्स्टिट्युएंट की लगेच उडी मारून लॉ मिनिस्टर. आणि त्यावेळेला 8 लोक होते कॉन्स्टिट्युएंट हे कॉन्स्टिट्यूशन लिहू शकणार. याने म्हणले नथिंग डुईंग, बिहारच लिहिणार. त्याचं कारण असं होतं, गांधी हा साधा द्रष्टा नव्हता, खूप दूरवरचा बघणार होता. सबंध संविधानाचा आणि स्वातंत्र्य संग्रामाचा आणि गांधीचा आशय काय? हक्क इनांना हक्क देणे आणि त्याला हक्क असणाऱ्याच्या बरोबर लाडणे. जे देशामध्ये हक्क असे काढून जी नागवणूक झाली आहे, तर मग ह्या कॉन्स्टिट्यूशनला लॉंग टर्म कसं राहील हे तर उलटून टाकतील वरचे लोक. प्रतिक्रांती. तर प्रतिक्रांतीला तोंड देण्याची ताकद संविधानात यावी, तर त्यांच्याच माणसाने लिहिली, तर ते इमोशनली याचं डिफेंड करते. आणि आपण आता तू मराठवाड्यामध्ये परभणी बघ, अमुक बघ, ही उदाहरणं काय सांगतात की हा एकच गोष्ट आहे की संविधानाला हात लावला की दलित उठतो.
ही किमया गांधींनी केली. त्यामुळं त्याच्यामध्ये संविधान टिकण्याची गॅरंटी आहे. याला साधं दृष्टी पण लागत नाही, याला दूर पडल्याचं. बरोबर. आपण या मुलाखतीच्या अगदी शेवटच्या भागात आहोत, पण आणखी एक 2 महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहेत जे अलीकडच्या हिंदुत्ववाद्यांनी आपलेसे केले, ते म्हणजे पटेल आणि दुसरे बोस. हे बोस खरं म्हणजे थोडासा त्यांचा कम्युनिस्टाकडे अधिक कल आहे, काँग्रेसी विचाराचे आहेत. आत्ता ती त्यांची जी पद्धतीची मांडणी आहे ती खरी तर चुकीची आहे त्यांच्या व्यक्तिमत्वाची. तरीसुद्धा ह्या तिघांमधला जो दोघातला आधी बोस आणि गांधीजी आणि पटेल आणि गांधीजी हा जो विसंवाद दिसतो तो काय? तो विसंवाद एका मोठ्या देशाचा स्वातंत्र्य कसं मिळवायचं हा प्रश्नच इतका मोठा आहे, तर त्याला आपापल्या परीनं माणूस उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. ओके. पण गांधींच्या पुढे ते टिकले नाहीत. नेहरूंनी यांना सुभाषचंद्र बोसांना हरिपुरा काँग्रेसमध्ये अध्यक्ष केलं. त्यांच्या यांनी झालं. आणि पुढे त्याने हट्ट धरला की मला 1 वर्षात काम करता आलं तर मी त्रिपुरी काँग्रेसला आहे. त्रिपुरी काँग्रेस हे मध्य प्रदेशमध्ये, लोकांना वाटतं त्रिपुरा राज्यात आहे. पण तिथं त्यांचं आणखीन अन्याय कमी झाले. याचं कारण हिटलरची मदत घेऊन इंग्रजला काढावं आणि जॅपनीजची मदत घेऊन काढावं, तर चांग काई शेकची भेट झाली होती गांधींची कलकत्त्याला, आणि त्याच्या बायकोला इंग्रजी बोलता येत होतं, म्हणून गांधीजी आश्रम सोडून तिथे गेले होते कलकत्त्याला आणि त्यांची चर्चा व्हायची. तर त्याच्यातून त्यांना जपानने चीनवर केलेल्या क्रूर कृत्यांचं माहिती मिळाली होती. तर ते एवढंच म्हणजे याला असं कसं वाटतं की इंग्रजांच्या जागी जपानी राज्य करणार आणि जपान आल्यानंतर स्वतःहून तुम्हाला स्वातंत्र्य देणार आणि निघून जाणार, हे कसं शक्य आहे? हा वाद होता आणि तो नेहरूंना मान्य होता. पण नेहरूंना समाजवादी मॉडर्न वाटायचे म्हणून त्यांचा पाठिंबा, त्यांचा JP नाही पाठिंबा होता, सुभाषबाबू. पण सुभाषबाबूने एक स्टेटमेंट जाहीर केलं, गांधी आयर्विन करार हा गांधी आतून मथलेला आहे ब्रिटिशांना आणि म्हणून त्यांना स्वातंत्र्य नको आहे, त्यांना वसाहतीचं स्वराज्य म्हणजे ब्रिटिश साम्राज्यात राहायचं आहे. तर त्यांना नेहरूंनी जे पत्र दिले ते असं आहे की गांधी न समजणं म्हणजे भारत न समजणं. आणि आजपर्यंत मी तुझी खूप माहिती राखली, मी वाईटपणा घेतला लोकांचा, शत्रुत्व घेतलं, पण तू गांधींना शिव्या दिल्या जाहीरपणे आणि ज्याला काही आधार नाही आणि हे खोटं आहे, तर आता माझा तू दोस्त नाही. ठीक आहे. आणि पटेल? पटेलांच्या बाबतीमध्ये कोणाच वाद, नेहरू आणि हां, म्हणजे शेवटची त्यांची हत्या होण्याच्या आधीची जी तिघातली बैठक आहे संयुक्त, त्या बैठकीमध्ये तर वादविसंवाद दिसतोच आहे. ते इनफॅक्ट अलीकडे अशी नेहरू मांडणी हा होते, नाही, तो प्रश्न मला विचारतो नाही, पण हल्ली अशी मांडणी होती की नेहरूंच्या ऐवजी पटेल असते तर खूप बरं झालं असतं. ते म्हणायची पद्धत आहे, एक फॅशन. कारण RSSच्या परंपरेमध्ये कुठलाच महापुरुष नाही, म्हणून ते काँग्रेसच्या 2 महापुरुषाचं भांडण लावतात. ओके. म्हणजे अरविंद शिंदे आणि मोहन जोशी अशी भांडणं लावायची. ठीक आहे. कारण अगदीच पुण्याच्याच मी पातळीवर. जर काँग्रेसमध्ये नसलो तर तसं आहे ते. सो पटेल आणि गांधी रिलेशन? पटेल आणि गांधी कसं आहे की गांधींना ते मानत नव्हते, सहजतेने मानलं नाही. नंबर 1चा म्हणजे राम जेठमलानीची जागा त्यांना अहमदाबादला होती आणि कॉर्पोरेशनचे होते आणि तो त्यांचा दोस्त शेजारी राहायचा भदरमध्ये, अहमदाबादमध्ये भदर म्हणून एरिया मराठी माणसं, आणि तिथं सरदार राहायचे. तर तो दोस्त म्हणजे मावळणकर, जे पुढे पार्लमेंटचे सभापती झाले. ते म्हणायचे चला वल्लभराव जाऊ आपण साबरमती आश्रमात. तर ते म्हणायचे भाज्या चिरून, संडास साफ करून आणि सूप काढून स्वातंत्र्य मिळणारा एक वेळ आहे, त्याला भेटणार मी? शक्य नाही. मग एकदा गांधीजी बारमध्ये आले. गांधी सारखे फिरायचे वेगळ्या ग्रुपला बांधायला, सुरुवातीचा काळ होता. तर बारमध्ये आले, ते ब्रिज खेळत बसते, तर लोकांनी 3दा बोलवलं. अहो ते गांधी आले तिकडे, आपण पत्ते खेळणार, त्याला नाही. पण ज्या वेळेला चंपारण झालं तर हल्ला हा बाबा, आणि त्यांचा स्वभाव असा होता की दिलं तर सर्वस्व. आणि मग गांधींनी हा आपल्या विरुद्ध हे माहीत असून त्याला सेक्रेटरी केलं आणि एक गुजरात काँग्रेसची बैठक घेतली, त्याला गुजरात परिषद म्हणलं, आणि त्याच्यामध्ये जिनानाथ टिळकांना बोललं. आणि आधी प्रास्ताविक करताना अध्यक्ष होते, स्वागताध्यक्ष, सांगितलं की सगळ्यांनी मातृभाषेत बोलावं, इंग्रजीत बोलायचं. तेव्हापासून जिना त्याचा द्वेष करत, बोलायला लावलं त्याला. आणि टिळक म्हणाले की मी बोलतो.
मी भाषांतर करीन तुम्ही जर कुठला बोलून, तुम्ही इंग्रजी भाषेत नाही बोलत. आणि हे सगळं पाहिल्यावर हे सरदारने पाहिलं. सरदार नंतर भेटले धोतर घालून, सगळा सूट बीट टाकला आणि तुम्ही म्हणाल ते. तर त्यांची एक डोळस श्रद्धा होती जबरदस्त. ठीक आहे. हां, ठीक आहे. त्यांच्यावर तर त्यांच्यात कधीच मतभेद नव्हते. एक शेवटचा प्रश्न आहे ना, आपण थांबूया. प्रश्न हा आहे की मला असं अजिबात सूचित करायचं नाही की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पूर्णपणे हं. गोडसेच्या विचाराची भलामण करतो. मी हं. आधी हे क्लिअर करतो, नंतर तुम्हाला तुमचं मत मांडा. आता ज्या पक्षाचे, राजकीय पक्षाचे सर्वाधिक सदस्य आहेत, त्या पक्षातली काही मंडळी ही गोडसेच्या विचाराची भलामण करतात, त्यातली काही संसदेत जाऊन पोहोचलेली आहेत, बरोबर? प्रज्ञा हां, वगैरे. जे काय असेल ते हां. माहिती आहे आपल्यापेक्षा. ह्या कॉन्टेक्स्टमध्ये आत्ता गांधी विचार जो आहे, तो गांधी विचार पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या, देशातल्या मनामनात जावा आणि तसं आचरण करण्यासाठी त्यांना उद्दीपित करावं. ह्यासाठी काय करायला पाहिजे? परिस्थिती कठीण आहे. यासाठी गांधीच्या म्हणजे एखाद्या भांड्यावर काजळी आली तर आपण काय तर पितांबरीने घासतो. बाकी ओरिजिनल चांगलं असेल तर ते घासता घासता संपत नाही, ते उलट चमकतं. आम्ही तेच करतोय ना. पण एक संस्था करते ती. नाही नाही, पण हा प्रवाह होणार नाही कशावर. आम्हाला असा विश्वास आहे की हा जनप्रवाह होईल, कारण तो होताच. माझ्या गावामध्ये आर एस एसची शाखा काढायला आल्यावर लोक, म्हातारी माणसं बिगर शिकलेली पूर्ण, आमच्या गावात एक एस टी यायची जायची. तर म्हणले आमच्या गावची प्रथा आहे, पाहुणे इथं हॉटेल नाही आहे, तर तुम्ही बामण असाल आर एस एस काढणार, तर इथे डॉक्टर सप्तरीशी, माझे वडील डॉक्टर होते, तर ते जेवण घालतील. म्हणजे माळी श्रीमंताकडे माळी यायचा पाहुणा, पण तुम्ही इथून लगेच जावा. म्हणून का आम्हाला लोकशाही कटक्कर म्हणून आलं होतं पुण्याचं. ते म्हणले अहो तसं नाही, आमचे मुलांचे वाद आहेत. मुलं म्हणतात की जमीन आमच्या नावावर करा वडिलोपार्जी, म्हणजे आम्ही ती विकून काहीतरी करू, आणि आम्हाला विकू द्यायची नाही वडिलोपार्जी जमीन, म्हणून आम्ही त्यांना देत नाही. भांडणं करायला तर काशी यात्रेला जाईन म्हणतो, पण सही करणार नाही, म्हणजे जमिनीचं वाटप करणार नाही. तर आता तुम्ही मुलं शाखेत आले तर मारून टाकतील ना, तुम्ही म्हाताऱ्यांना मारून टाकता. 79 वर्षाच्या म्हातारा ज्याच्या हातात शस्त्र नाही त्याला गोळ्या घालणं, याच्यात कुठलं शौर्य आहे? मग आमची मुलं शूरपणा शिकतील, चुकीचा विकृत शूरपणा शिकतील, म्हणून तुम्ही नाही आणायचं. हे कर्जत तालुक्यातल्या राशीन गावातली घटना मी स्वतः पाहिली. की 43 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. हां ना, पण आता परिस्थिती बदलली आहे ना. आता नाही, आता बदलली म्हणजे परत विकृतीच आहे ना. पण विकृती ही टिकाऊ नसते. विकृती हे कधी रेसचा घोडा नसते, तो टांग्याचाच घोडा असतो. या मुद्द्यावरती आपण थांबूया. त्यांचा आशावाद, सर खूप खूप तुमचा आभारी आहे मी. त्यांचा आशावाद हा त्यांनी मांडला. खरं तर आपल्या देशातली विविधता पाहिल्यानंतर या देशाला गांधी विचाराची गरज आहे. म्हणजे गांधी विचार शिवाय हा देश पुढे प्रगती करू शकणार नाही, असं सगळ्यांचंच मत असावं. प्रत्यक्ष प्रचलित राजकीय परिस्थिती आणि त्यायोगे होत असलेला राज्यकारभार, एकूणच समाज जीवनातला सगळाच काही मंडळींचा विशिष्ट असा वावर ते तुमच्या सगळ्यांच्या समोर आहेच की. तुमचं ह्या मुलाखतीबद्दलचं जे मत आहे ते ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. हा व्हिडिओ लोकांपर्यंत जाऊ द्या, घराघरापर्यंत जाऊ द्या. याच्यावर विचार मंथन व्हायला हवं. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.